पुण्यामधून बातमी समोर येते। पुण्यामधील नवले पुलाजवळ वाहनाचा अपघात झालेला आहे। 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक बसली आहे। अपघातामध्ये 4-5 जण किरकोळ जखमी झालेत। पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा वाहनांचा अपघात झालाय। 7 ते 8 वाहने एकमेकांना धडकून हा अपघात झालाय। या अपघातामध्ये 4 ते 5 जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अपघातामुळे अनेक वाहने रस्त्यावर खोळंबलेली पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झालेला आहे, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच जान्हवी, खरं तर हा पुन्हा एकदा विचित्र असा अपघात जो आहे तो नवले पुलाच्या जवळ झालेला पाहायला मिळतोय। खरं तर 7 ते 8 वाहनांनी जी आहे ती एकमेकांना धडक दिल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्याच्या प्रकारचे दृश्य देखील आपण पाहतोय। खरं तर एक वाहन जे आहे ते नवले पुलाहून देहू रोडकडे निघालेलं होतं। ट्रक तो होता, त्याच्यामध्ये काही सामान असल्याची देखील माहिती मिळते आणि त्याचं नियंत्रण स्वतःवरून सुटल्यामुळे तो भरधाव वेगाने जो आहे तो अचानक त्याला डिवायडर दिसल्यामुळे त्याने थांबवण्यात आली आणि त्यामुळे पाठीमागच्या सगळ्या वाहनं जे आहेत ते एकमेकांवरती आदळल्याचा विचित्र अपघात झालेला आहे आणि त्यामुळे 4 ते 5 जण देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती सध्या मिळते। परंतु या सगळ्या अपघातामुळे जे ते वाहतूक कोंडी काही काळ इथे संपूर्ण हायवेवरती झालेली होती, परंतु सिंहगड रोड पोलिसांनी वेळीच या ठिकाणी धाव घेत ही वाहनं जी आहेत ते अपघात झालेली ही रोडच्या साईडला केली आणि त्यानंतर मग जे ते वाहतूक जी आहे ते सध्या सुरळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जी धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।